नमस्कार, मी आपलाच ॲडव्होकेट अशोक धायगुडे. आज मतदान पार पडलं आणि मतदारांचे आभार मानणं हे माझं कर्तव्यच आहे. सर्वप्रथम मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो. विशेष आभार तर ज्यांनी कोणतंही आर्थिक लाभ आणि लोभ याला बळी न पडता मतदान केलं त्यांचे मी विशेष आभार मानतो. आणि आमच्यासारखे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्यामुळे ज्यांना पैसे मिळाले त्यांनी आमच्यासारख्या उमेदवारांचे आभार मानले पाहिजेत. तर या अनुभवांबद्दल आपल्याला चर्चा करायची. सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाने मला प्रभाग क्रमांक 9ची जबाबदारी दिली त्याबद्दल मी माझ्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि निवडणुकीचा घटनाक्रम असा आहे की चंद्रकांत लोंढे यांच्या माध्यमातून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याला शाबुद्दीन शेख आणि अमित जी मेश्राम यांचं खूप सहकार्य लागलं. त्यानंतर पक्षातल्या इतर बऱ्याच सहकाऱ्यांनी मला वेळोवेळी मोलाची साथ दिली. आणि अचानक 23 तारखेला ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज खरेदी केला, मला कल्पना नव्हती की मला पक्षाकडून तिकीट मिळणार आहे किंवा काय मिळणार आहे. आणि मी फारसा उत्सुकही नव्हतो. पण घटना घडत गेल्या आणि 30 डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी मला माझे सहकारी उमेश खंदारे यांनी AB फॉर्म आणून दिला आणि मी निवडणुकीच्या मैदानात ठाम राहिलो. आता निवडणुका म्हणले की पैसा लागतो आणि मी ठरवलं होतं की मला पैसा खर्च करून राजकारण करायचं नाही. कारण पैशापुढे लोक कुणाचीच नाहीत हे मला माहीत होतं. आणि पैशाची शर्यत मी ह्या प्रस्थापित लोकांची कशी करू शकणार आहे ज्यांच्या हजारो कोटी रुपयाच्या संपत्ती आहेत. माझी लाख रुपयाची टिमकी किती बाजू मी तिथं. त्यामुळे मी ठरवलं पैसे खर्च करायचे नाहीत. लोकांनीच मला थोडंफार सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरं गेलो. माझा फारसा काही खर्च झाला नाही निवडणुकीत. जेमतेम एक 24 ते 25 हजार रुपये खर्च झाला आहे. आणि हा पैसा देखील मला देणगी स्वरूपात लोकांकडून आलेला आहे. माझे काही पैसे उरले त्यातले. आणि शेवटचा 13,000 रुपये खर्च तर हा शेवटच्या 2 दिवसातच झाला आहे रिक्षा केल्यामुळं. मी मुळात रिक्षाच लावली नव्हती, पण काही घरच्यांच्या हट्टापायी शेवटी लावावी लागली. 2 दिवस नाही लाजतो मी रिक्षा लावली. त्याचाच खर्च 13,000 रुपये झाला एकंदरीत सगळा फॅब्रिकेशन अमुक तमुक करायचा. तर प्रचार करताना बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की शक्य तेवढा मी प्रामाणिक प्रयत्न केला की प्रत्येक व्यक्तीच्या दारात जाऊन मी माझं म्हणणं मांडून मी का निवडणुकीला उभा राहिले. मला लक्षात आले की गोरगरिबांच्या हक्काचं राशन हे चोरीला जाते. आता हे राशन चोरीला नाही गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. त्यामुळे मी हा राशनचा मुद्दा घेऊन ह्या निवडणुकीत उभा राहिलो होतो. आणि यापुढे तरी राशन चोरीला नाही गेलं पाहिजे याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. आता मतदार राजाने मतदान केले. कुणी पैसे घेऊन केले, कुणी बिना पैशाचं केले आणि कुणी आपापली विचारधारा सांभाळून केले. निकाल काय लागणार आहे हा निकाल तर मतपेटीत बंद झालाय. आता आपल्या हातात गोष्टी राहिलेल्या नाहीत. निकाल जो येईल त्याचं मी निश्चितच स्वागत करणार आहे. उद्या जर मी निवडून आलो म्हणण्यापेक्षा लोकांनी मला निवडून दिलं त्यांचा जनप्रतिनिधी म्हणून मी कुठलाही फ्लेक्स लावणार नाही, मी कुठलाही गुलाल भांडारा उधळणार नाही, ही माझी भूमिका आहे. आणि जर घड्याळवाले कमळावाले निवडून आणले तर त्यांना गुलाल भांडारा उधळायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी भरमसाठ पैसा वाटलाय. आमच्यासारखे उमेदवार उभे राहिले शर्यतीला. त्यामुळे 50-50 वर्षाची सत्ता असताना सुद्धा ह्यांना मताला 4-4 हजार रुपये वाटावे लागले. हे फार मोठं दुर्दैव आहे. ह्या सगळ्या लोकांमधून ऐकलेल्या गोष्टी आहेत. आजच्या दुपारी 3 नंतर थोडासा भाव कमी झाला. मतदान करून गेलं, बोटाची काळी शाई दाखवली की 2,000 रुपये मिळायचे मताला. आणि तेच दुपारी 3च्या आधी 4,000 रुपये मिळाले. आणि घरोघरी तर वाटलेच होते. खरावाडीत सुद्धा कमळावाल्यांनी शेवटी 4 नंतर 500 रुपये मताला वाटल्याची चर्चा लोकांच्या माध्यमातून कानावर आली. खरं खोटं चौकशी करावी, ह्या चर्चेतल्या सगळ्या गोष्टी आहेत. असं एकंदरीत सगळं घडलंय. मी निश्चितच प्रामाणिक प्रयत्न केला प्रत्येक व्यक्तीला भेटायचा. आणि मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की इथं जेवायला बसलोय, इथं प्यायला बसलोय, एक 700 रुपये बिल झाले, 500 रुपये बिल झाले. मी त्यांना सांगितलं, भाऊ तुझं मत मला नको, असला पायंडा मला पाडायचा नाही. त्यामुळे मी हे कटाक्षाने टाळलं, दारू मटण देणं टाळलं. मला माझ्या गावातल्या माझ्या सहकाऱ्यांची फार मदत झालेली आहे. गावाकडनं 4-5 पोरं आली, 2-3 दिवस इथं राहिली, बेसन भाकरी खाऊन माझ्या घरी. कुठेही त्यांच्यावर मी रुपया खर्च केलेला नाही. त्यांनी चहा सुद्धा त्यांच्याच पैशाने पिलेत. कारण इथली परिस्थिती अशी होती की इथं मला सूचक अनुमोदक मिळायची पंचायत होती. काँग्रेस पक्षाचा मी सदस्य आहे. माझे लहानपणीचे जे मित्र आहेत ते सुद्धा सूचक आणि अनुमोदक म्हणून सही करायला घाबरले. वातावरणच तसं आहे हो, त्याला काय करता. मी त्यांना दोषी मानत नाही. त्या बिचारांनी मतदान आपल्याला केलेलं आहे. त्यामुळं त्या गोष्टीवर मी कुठंच त्यांच्यावर नाराज होणार नाही. मी त्यांच्या जागी असतो तर मी पण कदाचित विचार केला असता की एवढी मोठे लोक असताना कशाला उगाच कोणाच्या अर्जावर आपण सही करायची. त्यामुळं त्या लोकांवर माझा राग नाही. ही इथली काय भीती आणि दहशत किती पसरवली काय समजत नाही. हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि पैसा तर ह्या लोकांनी एवढा वाटलाय,
का वाटलाय, कुठून ह्यांच्याकडे पैसा आला, हे लोकांच्या मनात आणि डोक्यात येतं, पण ते विचार का करत नाहीत की हा बाबा 25,000 पगार कमावणारा नगरसेवक मताला 4,000 रुपये कसं काय वाटतोय. म्हणजे ह्यांचा खर्च जर बघितला आता आपण तर उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी साधारण 10,000पेक्षा जास्त लोक होते. एक माणूस 500 ते 700 रुपये, 500 रुपये हे चालणाऱ्या माणसाला आणि आणणाऱ्या माणसाला 100 रुपये कमिशन, असं 600 रुपये एका माणसामागं खर्च होतो. ही सत्यस्थिती आहे. 10,000 जर लोक पहिल्या दिवशी रॅलीला आली तर त्या दिवशी यांचा खर्च झाला 60 लाख रुपये. निवडणूक खर्चाची मर्यादा आहे 13 लाख रुपये. 60 लाख रुपये त्या दिवशी. यांची परिचयपत्रकं बघितली तर एक परिचयपत्रक साधारण 15 ते 20 रुपये कमीत कमी खर्चाचं आहे. तर ह्यांनी दोनदा तीनदा परिचयपत्रकं वाटली. कॅलेंडर प्रत्येक घरी वाटले. मतदानचं स्मार्ट कार्ड प्रत्येक घरी वाटले, प्रत्येक मतदाराला वाटले. ह्यांनी करोड रुपये खर्च ह्या उघड डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टीवर केलेला आहे. त्यानंतर हे 4,000 रुपये कमळवाल्यांनी कोणी 2,000 वाटले, कोणी 500 वाटले. अशी एकंदरीत ही लढाई होती. ज्या लोकांनी पैसे घेतलेत ना, त्या लोकांनी पैसे घेऊन पैसे देणाऱ्याच्या बाजूने जर मतदान केलं असेल तर संध्याकाळी घरी जायचं, बाबासाहेबांच्या फोटोकडे बघायचं आणि बाबासाहेबांसोबत चर्चा करायची की मी असं असं केले. तो काय लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. काय विकताय तुम्ही 2,000 रुपयात पोराबाळांचं भविष्य. ठीक आहे, असो. आपला देश फार अराजकतेकडे चाललाय एवढं मात्र नक्की आहे. तर आज निवडणुकीत आमची म्हणणं मांडताना आम्हाला महिंद्रा अँथिया सोसायटीत फार चांगला अनुभव आला. माझा पॅनल हा कदाचित महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त सुशिक्षित लोकांचा पॅनल होता. माझ्या पॅनलमध्ये 2 वकील, एक डॉक्टर आणि एक पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलगी, असा एक छानसा आमचा पॅनल होता. त्यामुळं जे सुशिक्षित लोक आहेत ते निश्चितच आमच्या बाजूने राहतील अशी आम्हाला आशा आहे. आणि जे माझ्या परिचयाची लोक आहेत, जे मी ह्याच परिसरात शिक्षण झालंय, त्यामुळे त्या लोकांचं देखील मनापासून मला सहकार्य राहिलेलं आहे. मला ज्यांनी कोणी मतदान केलंय त्याचा 100% आभारी राहील. ज्यांनी मला मतदान केलं नाही त्याचाही मी आभारी आहे, कारण त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. पण ज्यांनी कोणी पैसे घेतले आहेत तर त्यांनी स्वतःच्या मुलाबाळांकडच्या तोंडाकडे बघून विचार करावा की ह्यांचं भविष्य किती रुपयात विकले. निश्चितच त्यांना स्वतःला लाज वाटेल. पण आता 5 वर्ष तुमच्या पुढं पश्चाताप करण्यापलीकडे तुमच्या हातात काहीच राहिलेलं नाही. ठीक आहे, देव तुमचं भलं करू पैसे घेणाऱ्यांचं. आणि दुर्दैव हे की 40 वर्ष तुम्ही 50 वर्ष सत्तेत आणि तुम्हाला पैसा वाटावा लागतो आणि तुम्ही स्वतःला कार्यसम्राट म्हणताय. काय बोलायचं. ह्यात महिला सुद्धा कुठं कमी नाहीत हो पडल्या पैसे वाटायला. किंवा ह्या लोकांची. आणि उद्या माझ्या नजरेत तरी ह्या लोकांची इज्जत शून्य इज्जत आहे. पैसे वाटून जर तुम्ही निवडून येत असाल तर तुम्ही कसले लोकप्रतिनिधी, काय कामं केली तुम्ही. आणि एक लोकप्रतिनिधी अशी आहे की मी ज्या कामाचा पाठपुरावा केलाय त्या कामाचे फोटो टाकले, स्वतः केले म्हणून. ठीक आहे, देव त्यांचं भलं करू. पैसे वाटलेत, निवडून कोणी माहीत नाही. आजचा जर एक प्रसंग सांगायचा झाला तर ज्योती इंग्लिश स्कूलच्या जवळ मी सकाळी एक 8-8:15 वाजता मतदानासाठी गेलो. त्यावेळेस निवडणूक कर्मचारी जे आहेत ज्योती इंग्लिश स्कूलच्या बाजूला, तिथं CCTV फुटेज आजूबाजूला उपलब्ध आहे. माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर त्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या एकदम शेजारी 2 फुटावर घड्याळाच्या प्रतिनिधींनी तिथे टेबल टाकला होता. त्या लोकप्रतिनिधींना मतदान कार्ड दाखवलं आणि सांगितलं की या ठिकाणी मतदान करायचं. त्यांनी सांगितलं तिकडनं घेऊन या चिठ्ठी. मग हे कशाला हजामतीला बसल्या होत्या का ह्या बाया. मुळात निवडणूक आयोगाचा मी निषेध करीन की निवडणूक जे काम 10 सेकंदात एक पक्षाचा कार्यकर्ता करू शकतो, 4 लोक तुमची ती कामं करू शकत नाहीत. एक तुम्हाला मशीन घेऊन देता आलं नाही का निवडणूक आयोगाला तुमच्या कर्मचाऱ्यांना. त्यांच्याकडे पाठवताय तुम्ही यादी क्रमांक बघायला, भाग क्रमांक बघायला. काय नालायकपणा आहे हा. मग कशाला तुमचे कर्मचारी. आणि त्या कर्मचाऱ्याकडे शेजारच्या घड्याळाच्या कार्यकर्त्याकडे मी गेलो स्वतः. 2 जण पोरं बसली. ती एक अंदाजे 20 वर्षाचा पोरगा असेल आणि दुसरा त्याच समोर 1-2 वर्ष 20-22 वर्षाचा पोरगा असेल. अशी 2 पोरं होती तिथं. मी माझा मतदान कार्डाचा क्रमांक सांगितला, ZSL 23-62-382. हा क्रमांक सांगितल्याच्या नंतर त्यांनी एक चिठ्ठी काढली आणि त्याने सांगितलं की 4 बटणं ही घड्याळाची दाबा. त्यानंतर त्या शेजारचा मुलगा त्याला सांगत होता, ए बाबा ते उमेदवार आहेत स्वतः. तर अशा पद्धतीनं मी बिचाऱ्याला नको अडचणीत आणायला म्हणून मी टाळलं.
त्या पोराचं कमी वय बघून मला त्याला अडचणीत आणायची कुठेही इच्छा झाली नाही. त्यामुळं मी ठीक आहे दुर्लक्ष केलं, नाही तर पोलिसांनी योग्य ती कारवाई केलीच असते त्याच्यावर. त्यानंतर संध्याकाळी साधारण 3:30-4 वाजता मी गेलो, तशीच परिस्थिती. त्यानंतर मात्र मी पोलिसांना बोलवून घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी तिथली सगळी गर्दी त्यांच्या आवटे साहेब PSI अधिकारी होते त्यांना सांगितल्याच्या नंतर ते आले आणि त्यांनी तिथल्या घड्याळाच्या कार्यकर्त्यांना हटकलं. तोपर्यंत दिवसभर ह्यांचा बाजार सुरूच होता. चिठ्ठी घ्या, घड्याळाला मत करा आणि तिकडून शाही दाखवा, 4,000 रुपये घेऊन जा, अशी एक छान योजना सुरू होती. दिवसभर ती चालली. या योजनेबद्दल खूप खूप आभारी आहे मी घड्याळाचा. तर अशी मतदान प्रक्रिया जर आपल्या इथं राबत असली तर का नाही आपल्याला वाटायचं आपल्यावर इंग्रजांनीच राज्य करावं. आता लोक म्हणतील इंग्रजांना बोललं की हा देशद्रोही का काय. अहो, इंग्रजांनी एवढे अन्याय त्याच्यात नावं केले. तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत. पैसे 50-50 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही पैसे वाटताय. कमाल आहे, कमाल आहे. तर मी तर ह्या अशा निवडणुकीच्या बाबतीत फार हताश झालोय. पण एक बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्यासारखा उमेदवार निवडणुकीत एक पर्याय, परिवर्तनाचा पर्याय म्हणून समोर होता, म्हणून ह्या लोकांना गोरगरिबांना पैसे वाटायला लागलेत. गोरगरिबांचं आठवड्याभरचं राशन हे केवळ अशोक धायगुडेमुळे आलंय, याचा मला सार्थ अभिमान आहे. ठीक आहे, ज्या मतदारांनी मला सहकार्य केलं त्यांचं पुन्हा एकदा आभार. मी यापुढे देखील माझं काम प्रामाणिकपणे करीतच राहणार आहे. निवडून येऊ अगर न येऊ, जनतेने त्यांचा आता कौल मतपेटीत बंद केलेला आहे. कुणी पैसे घेऊन, कुणी स्वतःच्या मर्जीने, कुणी स्वतःच्या सामाजिक राजकीय विचारधारेचा विचार करून. आता ती कुणाच्याच हातातली गोष्ट राहिली नाही. उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत सगळा कल स्पष्ट होईल. ठीक आहे, हरकत नाही. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन पुन्हा एकदा प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन भेटण्याचा आणि त्यांचा आभार मानण्याचा. त्यांनी मला मतदान केलं असो किंवा नसो, मी माझं प्रामाणिक कारण त्यांना सांगितलं होतं. मला इथं तुमचे राशन चोरी थांबवायचे, 3,000 गाड्या बसतील, एवढा मोठा पार्किंगचा प्रोजेक्ट करायचा आहे जेणेकरून आपले रस्ते मोकळे होतील, नगरपालिकेच्या शाळा चांगल्या करायच्यात, खेळाची मैदानं वाचवायची आणि परिसराला त्रासदायक असणारा विकास थांबवायचा आहे. ही मला कामं करायची होती. विकासाचा ह्या प्रभागाला आता त्रास व्हायला लागला आहे आणि इथल्या पुढाऱ्यांनी अतिक्रमणं किती केली आहेत हे कमळाच्या उमेदवारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्यांनी मंदिरं बांधली आणि मंदिराचे ट्रस्टी स्वतःच झाले. दानपेटीतला पैसा यांच्या घरी. 2 मंदिरांच्या मध्ये जी जागा सोडली तिथं कंपन्या टाकल्या, त्या भाड्याने दिल्या. असं एक काम सुरू आहे. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. असंच करत राहा आणि तुम्ही तरी येणाऱ्या आता ह्या प्रभागासाठी काहीतरी निवडून आलात तर चांगल्या गोष्टी कराव्यात आणि जर आम्ही निवडून आलो तर चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, एवढंच आमचं प्रामाणिक विनंती आहे तुम्हाला. मी निवडून आलो तर मला कोणाबद्दलही कसलाही आकस द्वेष नसणार आहे. मी कुठल्याही आकस बुद्धीनं सूडबुद्धीनं कुठलंही काम करणार नाही आणि जर मी निवडून आलो तर तुम्ही देखील प्रामाणिकपणे मला मार्गदर्शन करत राहावं अशी माझी विनंती आहे. निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मी आपला खूप खूप आभारी आहे.